Hello friends, I am your science teacher Ganesh Karaskar from Science Academy Dome. Friends, in today's fifth lecture of periodic classification of elements, we are going to discuss two important topics like demerits of Mendel's periodic table and the modern periodic law. So guys, let's start with our first topic, demerits of Mendel's periodic table. मित्रांनो, एक्झाम मध्ये एक तर मेंडेलियस पिरियडिक टेबलचे मेरिट्स किंवा डिमेरिट्स हे 3 मार्क्ससाठी विचारण्याची शक्यता फार जास्त असते. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. फर्स्ट वन, there was an ambiguity regarding the sequence of elements having the same whole number atomic masses in his periodic table. There was an ambiguity regarding the sequence of those elements having same whole number atomic masses, same whole number atomic masses in his periodic table. For example, the whole number atomic masses of cobalt and nickel were 59, so that there was an ambiguity regarding the sequence of cobalt and nickel in Mendel's periodic table. तर मित्रांनो, मेंडेलच्या पिरियडिक टेबलचं पहिलं डिमेरिट आहे किंवा पहिली त्रुटी किंवा ज्याला आपण ड्रॉबॅक असं म्हणतो ते म्हणजे there was an ambiguity regarding the sequence of those elements having the same whole number atomic masses in his periodic table. म्हणजे ज्या दोन एलिमेंटचे किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस सारखेच होते त्या एलिमेंट्सला मेंडेलियच्या पिरियडिक टेबल मध्ये कसं मांडायचं किंवा कोणत्या सिक्वेन्सने मांडायचं या बाबतीत जरा शंकाच होती. फॉर एक्झाम्पल, कोबाल्ट आणि निकेल या दोन एलिमेंटचे ॲटॉमिक मासेस सेमच होते ते म्हणजे 59. म्हणून तर मेंडेलियच्या पिरियडिक टेबल मध्ये एक कोबाल्ट अगोदर मांडायचं आणि निकेलला कोबाल्टच्या अगोदर मांडायचं या बाबतीत जरा शंकाच होती. तर मित्रांनो, हे आहे पहिलं डिमेरिट मेंडेलियच्या पिरियडिक टेबलचं. सेकंड वन इज as Mendel's periodic table was based on atomic masses of elements there was a challenge in placing the isotopes in Mendel's periodic table
in Mendeleev's periodic table as isotopes have similar chemical properties but different atomic masses. मित्रांनो, आपण मेंडेलीव्ह पिरियोडिक टेबलचा सेकंड डिग्री पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण बोललो as Mendeleev's periodic table was based on atomic masses of elements. जसं की आपल्याला माहिती आहे मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंटची मांडणी ही त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस म्हणजे ॲटॉमिक मासेस प्रमाणे केलेली होती. पण आपल्याला माहिती आहे आयसोटोप्सचे केमिकल प्रॉपर्टी सेम असतात पण त्याचे ॲटॉमिक मासेस मात्र डिफरंट असतात. म्हणून तर फॉर एक्झाम्पल आपण अगोदर आपण जर क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीनचे दोन आयसोटोप्स आहेत, क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. मग जर दोघांचे ॲटॉमिक मासेस जर डिफरंट असतील तर मग त्याला मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये मांडायचं कसं? याचाच अर्थ असा जर ॲटॉमिक मासेस वेगळे असतील तर त्यांना आपण मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये दोन वेगळ्या जागेवरती मांडणे अपेक्षित आहे. म्हणून तर हे मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबलचं सेकंड डिमेरिट आहे. मी परत एकदा रिपीट करतो. as Mendeleev's periodic table was based on atomic masses of elements, there was a challenge in placing the isotopes in Mendeleev's periodic table. मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये आयसोटोप्स नेमके मांडायचे कसे या बाबतीत एक चॅलेंज निर्माण झालेलं होतं. कारण आयसोटोपच्या जरी केमिकल प्रॉपर्टीज सारख्या असल्या तरी सुद्धा त्यांचे ॲटॉमिक मासेस मात्र डिफरंट असतात. हे मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबलचं सेकंड डिमेरिट आहे. आपण थर्ड डिमेरिट पाहतोय. In Mendeleev's periodic table, elements were arranged in Mendeleev's periodic table elements were arranged in increasing order of atomic masses. The rise in atomic mass was not uniform. The rise in atomic mass was not uniform, so that it was not possible to predict how many elements could be discovered in between two heavy elements. मित्रांनो, हे दुसऱ्या डिमेरिटचा अर्थ असा in Mendeleev's periodic table elements were arranged in increasing order of atomic masses, but the rise in atomic mass was not uniform. मेंडेलीव्हच्या पिरियोडिक टेबल मध्ये एलिमेंटची मांडणी करत असताना त्यांच्या इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास नुसार केलेली होती. पण ॲटॉमिक मास मध्ये होणारा राईज हा युनिफॉर्म नव्हता. म्हणजे एक फिक्स फॉर्मॅट मध्ये ॲटॉमिक मास मध्ये राईज पाहायला मिळत नव्हता. त्यामुळे कोणत्याही दोन एलिमेंटच्या मध्ये फॉर एक्झाम्पल एक सिक्वेन्स सांगतो. आपण कन्सिडर करतोय x y z यानंतर काही एलिमेंट्स येत असतील. फॉर एक्झाम्पल एका एलिमेंटचा ॲटॉमिक मास आहे
एकाचं 55, एकाचं 56, 57, 54 याचाच अर्थ असा, हे जे ॲटॉमिक मास मध्ये आपल्याला राईज पाहायला मिळते ते एक फिक्स फॉर्मॅट मध्ये नाहीये, म्हणजेच द राईज इन ॲटॉमिक मास वॉज नॉट युनिफॉर्म, हे फिक्स नसल्यामुळे दोन कोणत्याही एलिमेंट्स मध्ये किती एलिमेंट्स डिस्कवर केले जाऊ शकतात या बाबतीत एक चॅलेंज किंवा या बाबतीत एक शंका निर्माण झालेली होती. मी परत एकदा रिपीट करतो. थर्ड डिमेरिट ऑफ Mendele's periodic table. In Mendele's periodic table, elements were arranged in increasing order of atomic masses or mass, but the rise in atomic mass was not uniform, so that it was not possible to predict how many elements could be discovered in between two heavy elements. दोन कोणत्याही एलिमेंटच्या मध्ये किती एलिमेंट्स शोधले जाऊ शकतात या बाबतीत शंका निर्माण झाली होती. एक्झॅक्टली सांगते नव्हतं की किती एलिमेंट शोधले जाऊ शकतात. अँड फोर्थ वन, demerit of Mendele's periodic table. Fourth one, there was no fixed position for hydrogen in Mendele's periodic table as hydrogen resembles in properties with both '17 group elements, that is halogens, and first group elements, that is alkali metals. मित्रांनो, मेंडेलीच्या फोर्थ डिमेरिटचा अर्थ असा होता, देयर वॉज नो फिक्स पोझिशन फॉर हायड्रोजन इन मेंडेलीज पिरियडिक टेबल. मेंडेलीच्या पिरियडिक टेबल मध्ये हायड्रोजनसाठी फिक्स अशी पोझिशन नव्हती आणि ते नसण्यामागचं रिझन असं होतं, हायड्रोजन हा दोन वेगवेगळ्या ग्रुपच्या एलिमेंट सारख्याच प्रॉपर्टी दाखवत होता. म्हणजेच तो 17व्या ग्रुपचे जे हॅलोजन्स आहेत जे तुम्हाला माहिती आहेत, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, अस्टेटिन, हे जे हॅलोजन्स आहेत 17 ग्रुप एलिमेंट्स हॅलोजन प्रमाणे काही प्रॉपर्टी दाखवत होता. त्याचप्रमाणे तो जो फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट्स आहेत अल्कली मेटल्स यांच्यासारखेही काही प्रॉपर्टी दाखवत होता. म्हणजेच आपला लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे फर्स्ट ग्रुपचे एलिमेंट्स आहेत यासारखे काही प्रॉपर्टी दाखवत होतात. आपण एक्झाम्पल कन्सिडर करू. एक्झाम्पल, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन इज H2. Molecular formula of hydrogen is H2, which is similar to that of molecular formulae of halogens. म्हणजेच F2, Cl2, Br2, etc. पहा, आपण आता बोलल्याप्रमाणे हायड्रोजन हा काही प्रॉपर्टीज मध्ये हॅलोजन सारखा होता तर काही प्रॉपर्टीज मध्ये तो अल्काइल मेटल सारखा होता. जसं की हायड्रोजनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण H2 ने दाखवत असू तर हॅलोजनचा सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण F2, Cl2, Br2 या प्रकारे दाखवत असतो. त्याचप्रमाणे आपण जर लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे जे पहिल्या ग्रुपचे एलिमेंट्स आहेत यांचे जर आपण कंपाऊंड ऑक्सिजन बरोबर किंवा आपण हॅलोजन्स बरोबर जर पाहिले तर या पद्धतीने लिहित असतो. सोडियमचा कंपाऊंड आपण लिहू शकतो NaCl, पोटॅशियमचा कंपाऊंड लिहू शकतो आपण KCl. अगदी त्याचप्रमाणे हायड्रोजन सुद्धा यांच्यासारखे कंपाऊंड तयार करत होता जसं की HCl और HBr. म्हणजेच हायड्रोजन हा दोन वेगवेगळ्या ग्रुप सारख्या प्रॉपर्टी दाखवू शकतो. ते म्हणजेच
अल्कली मेटल फर्स्ट ग्रुप इलेमेंट्स आणि हॅलोजन्स म्हणजे 17 ग्रुप इलेमेंट्स. आणि म्हणून तर हे मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबलचं चौथं आणि शेवटचं डिमेरिट आहे. मी परत एकदा रिपीट करतो. देयर वॉज नो फिक्स पोझिशन. म्हणून तर तो दोन्ही ग्रुप सारख्या प्रॉपर्टीज दाखवत असल्यामुळे मेंडेलीवला हायड्रोजनसाठी एक फिक्स अशी पोझिशन त्याच्या पिरियोडिक टेबल मध्ये देता आलेली नाही. देयर वॉज नो फिक्स पोझिशन फॉर हायड्रोजन इन मेंडेलीव्स पिरियोडिक टेबल as hydrogen resembles in properties with both the 17 group elements, that is halogens, and the first group elements, that is the alkali metals. So guys, we discuss here the demerits of Mendeleev's periodic table. आपण इथे मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबलचे 4 डिमेरिट्स अभ्यासलेले आहेत. मी परत एकदा रिपीट करतो. फर्स्ट वन इज there was an ambiguity regarding the sequence of those elements having the same whole number atomic masses. म्हणजे मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये अशा काही इलेमेंटच्या पोझिशनच्या सिक्वेन्सच्या बाबतीत शंकाच होती की ज्या दोन इलेमेंटचे ॲटॉमिक मासेस सेम आहेत. फॉर एक्झाम्पल कोबाल्ट आणि निकेल की ज्याचे ॲटॉमिक मास दोघांचे ॲटॉमिक मास सेम होते 59. त्याच्यामुळे कोबाल्टला निकेलच्या अगोदर मांडायचं का निकेलला कोबाल्टच्या अगोदर मांडायचं या बाबतीत शंकाच होती. म्हणून तर मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये हे दोन्ही इलेमेंट्स आपल्याला एकाच बॉक्स मध्ये मांडलेले पाहायला मिळतात. सेकंड डिमेरिट होतं as Mendeleev's periodic table based on the atomic masses of the elements, there was a challenge about the position of isotopes in Mendeleev's periodic table. As we know that isotopes have the same chemical properties but the different atomic masses. म्हणजेच आपल्याला माहिती असल्याप्रमाणे आयसोटोपच्या केमिकल प्रॉपर्टीज सेम असतात पण त्यांच्या ॲटॉमिक मासेस मात्र डिफरंट असतात. आणि जर आपल्याला माहिती असल्याप्रमाणे मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये इलेमेंट्स त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस नुसार मांडलेले आहेत. म्हणून तर दोन वेगवेगळे आयसोटोप्स एका जागेवरती मांडायचे कसे या बाबतीत मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये चॅलेंज निर्माण झालेलं होतं. थर्ड वन, as Mendeleev's periodic table was based on the increasing order of atomic mass which was not uniform, it was difficult to predict how many elements could be discovered in between two heavy elements. म्हणजेच याचा अर्थ असा मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये इलेमेंट्स हे त्यांच्या इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस नुसार मांडले होते पण हे इन्क्रीज होणारे ॲटॉमिक मास मात्र युनिफॉर्म पाहायला मिळत नव्हतं. म्हणून तर कोणत्याही दोन इलेमेंटच्या मध्ये किती इलेमेंट्स डिस्कवर होऊ शकतात याच्या बाबतीत एक चॅलेंज या बाबतीत एक पॉसिबिलिटी निर्माण झालेली होती. म्हणजे सांगता येत नव्हतं की एक्झॅक्टली किती इलेमेंट्स दोन इलेमेंटच्या मध्ये शोधले जाऊ शकतात. लास्ट वन, देयर वॉज नो फिक्स पोझिशन फॉर द हायड्रोजन इन द मेंडेलीव्स पिरियोडिक टेबल. म्हणजेच मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये हायड्रोजनसाठी फिक्स अशी पोझिशन नव्हती. त्याचं रिझन असं हायड्रोजन हा दोन वेगवेगळ्या ग्रुप सारख्या प्रॉपर्टी दाखवत होता जसं की halogens means the 17 group elements and the alkali metals that is the first group elements. या दोघांसारखी तो प्रॉपर्टी दाखवत होता. म्हणून तर मेंडेलीवच्या पिरियोडिक टेबल मध्ये हायड्रोजनसाठी फिक्स अशी पोझिशन नव्हती. मित्रांनो आपण आता जाणार आहोत मॉडर्न पिरियोडिक लॉ कडे. मॉडर्न पिरियोडिक लॉ ला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला काही बेसिक गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे जसं की scientific world did not know anything about the interior of the atom. सायंटिफिक वर्ल्डला इंटिरियर ऑफ द ॲटमच्या बाबतीत पूर्णपणे माहिती झालेलं नव्हतं. मग आफ्टर द डिस्कवरी ऑफ द इलेक्ट्रॉन ज्यावेळेस इलेक्ट्रॉन शोधण्यात आला त्यावेळेस डिफरंट सायंटिस्ट ट्राय टू कोरिलेट द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विथ द ॲटॉमिक नंबर ऑफ एनी इलेमेंट. त्याच्यासाठी जो पहिला प्रयत्न करण्यात आला होता तो म्हणजेच हेनरी मोसले यांनी 1913 मध्ये सांगितलं. In 1930, Henry Moseley correlate the atomic number of an element
with the number of positive charges that is protons present in the nucleus of an atom. Present in the nucleus of an atom. For that he used X-ray tube. हा एक्सपेरिमेंट करण्यासाठी त्याने एक एक्स-रे ट्यूबचा उपयोग केला by using the X-ray tube experiment. Based on this, the modern periodic law was proposed. मुलांनो, हा मॉडर्न पिरियडिक लॉ एक्झाम साठी फार महत्त्वाचा पॉइंट आहे जो एक्झाम साठी आपल्याला विचारला जाऊ शकतो 1 मार्क साठी. स्टेट मॉडर्न पिरियडिक लॉ. The properties of element. The properties of elements are the periodic functions of their atomic number. मित्रांनो, तुम्ही जर मेंडेलचा पिरियडिक लॉ जर अभ्यासला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल the properties of elements are the periodic function of their atomic masses. म्हणजे मेंडेलचं असं म्हणणं होतं की इलेमेंटच्या प्रॉपर्टीज या त्यांच्या ॲटॉमिक मासेस वरती डिपेंडेंट असतात. पण हेनरी मोसलेचं म्हणणं असं होतं the properties of elements are the periodic functions of their atomic number. हा महत्त्वाचा पॉइंट पाहिला घ्यायचा आपण. मॉडर्न पिरियडिक लॉ, the properties of elements are the periodic functions of their atomic numbers. So guys, in today's fifth lecture we discussed two important topics and those are first one demerits of Mendele's periodic table की जो मुद्दा फार महत्त्वाचा होता त्याचा एक्झाम मध्ये आपल्याला 3 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. आणि सेकंड पॉइंट आपण पाहिला मॉडर्न पिरियडिक लॉ की जो आपल्या एक्झाम साठी 1 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. थँक्स गाइस.